पहा माझे केस किती सुंदर झालेले आहे, सॉफ्ट झालेले आहे, ग्लो आलेला आहे. परत ते छान असे बाउन्सी वाटत आहे आणि शायनी वाटत आहे. मी बघू शकता. त्याच्यानंतर मी श्री स्वामी समर्थ. मी जयश्री ग्लो विथ जयू या चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे. मी हा मास्क बनवला आहे मेथी, ॲलोवेरा जेल आणि कढीपत्ता. पण हा मास्क मी कसा बनवला आहे त्याची एक प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस काय आहे हे शेवटपर्यंत तुम्ही बघा. व्हिडिओ स्किप नका करत जाऊ, कारण काय आहे याची प्रोसेस हे जर कळलं तरच तुम्हाला त्याचा रिलीफ येईल, त्याचा इफेक्ट जाणवेल. जर तुम्ही स्किप करून जर बघितला तर त्याचा तेवढा परिणाम होणार नाही. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत चला. तर आता हा मास्क, ॲलोवेरा जेल आणि मेथी हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याची प्रोसेस आहे. जसं आपल्याला डाएटसाठी जसं प्रोटीन पाहिजे, स्प्राऊट पाहिजे, तसंच आपल्या केसांसाठी, स्किनसाठी जसं आपण डाएट घेतो तसंच आपल्याला बाहेरून सुद्धा लावणं मस्ट आहे. नुसता इंटरनल खाऊनही चालत नाही किंवा एक्सटर्नल लावून पण चालत नाही. दोन्ही याचा बॅलन्स ठेवावा लागते, तेव्हाच आपली स्किन आणि हेअर खूप छान राहतात. तर हा आपल्याला मास्क कसा बनवायचा हे आता आपण बघूया. आता आपण इथे घेतलेलं आहे फ्रेश ॲलोवेरा जेल. आपण इथे ॲलोवेराचं पान म्हणू शकतो, पण इथे आपल्याला फ्रेश ॲलोवेराच लागणार आहे, कारण आपण मार्केटमधला ॲलोवेरा इथे चालणार नाही आहे. कारण आपल्याला ते कट करून आपल्याला त्याच्यात मेथीदाणा भरायचा आहे. तर मेथीदाणा आपल्या स्वयंपाकघरात नेहमीच असतो, कारण आपण लोणच्याला वापरतो. तर हे असं कट करायचं, मध्ये जास्त डीप नाही कट करायचं, त्याच्यामध्ये मेथीदाणा भरायचा आपल्याला. तर ॲलोवेरा जेलचे तुम्हाला एवढे छान रिझल्ट आहे ना, जो केसांना डीप हायड्रेशन देतो, त्याच्यानंतर ड्रायनेस कमी करते आणि आपल्या स्काल्पला खूप थंडावा देते ते. आणि याच्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई असते, जी केसांची ग्रोथ झपाट्याने होते. तर अशा प्रकारे मी स्टफ केलं याच्यामध्ये आणि छान त्याला दोरीने पॅक करून घ्यायचं. म्हणजे एकदम फिट्ट नाही करायचं, की जेणेकरून त्यातला मेथीदाणा सांडला नाही पाहिजे. आणि मी इथे घेतला एक नॅपकिन, तो ओलसर करून घ्यायचा थोडा. आणि त्याच्यामध्ये छान पॅक करून घ्यायचं, जेणेकरून तो दोन्ही साईडने असा गुंडाळला गेला पाहिजे. आणि एका डब्यामध्ये पॅक करायचं, त्याला ठेवून द्यायचं आणि कव्हर करायचं. आणि हे 2 दिवस तसंच ठेवायचं, उघडायचं नाही आहे आपल्याला. आता आपल्याला घ्यायचं आहे हेअर मास्कसाठी कढीपत्ता आणि दही. आणि हे 2 दिवसांनी मी तुम्हाला हे उघडून दाखवते की किती सुंदर त्या मेथीला मोड आलेले आहे. जसे आपण मटकीला मोड आणतो ना, तसं त्या मेथीला मोड आलेली आहे. म्हणजे हा हेअर मास्क तुमच्या केसांसाठी किती इफेक्टिव्ह आहे याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल. मेथीदाणा ही केसांचं गळणं कमी करते आणि केसांना डेन्सिटी आणि मजबूती देते. म्हणजे आपल्या स्कॅल्पमध्ये जे इन्फेक्शन असेल, इचिंग असेल, ते सुद्धा ते कमी करते, कारण याच्यामध्ये नॅचरल प्रोटीन असतं. आता हे आपण सगळं दोरा वगैरे काढून ते सोडून घेऊ. आणि आपल्याला हा पूर्ण मेथीदाणा चमच्याने बाजूला काढायचा आहे. बघा, शेवटपर्यंत त्याला छान मोड आलेला आहे. आणि त्याने जे आपलं ॲलोवेरा त्या पानामध्ये जे जेल असते ना, ते पूर्ण त्याने शोषून घेतलं आहे त्या मेथीदाण्याने. म्हणजे आपण भिजत घालतो मटकी पाण्यामध्ये, तसं त्या मेथीला पाण्यात भिजल्यासारखे मोड आलेले आहे. म्हणजे ही केसांसाठी अगदी हेल्दी डिश सुद्धा म्हणू शकता तुम्ही. पूर्ण मेथीदाणे सगळे काढून घ्यायचे. हे बघा, मी इथे सगळं चमच्याने काढून घेत आहे. त्याच्यामध्ये एवढूसह पण जेल शिल्लक राहिलेलं नाही आहे, ते पूर्ण मेथीदाण्यामध्ये आलेलं आहे. याचं तुम्ही हेअर ऑइल पण करू शकता, कारण मी त्याचं हेअर ऑइल बनवलेलं आहे, ते तुम्हाला पुढे सांगते.
हेअर ऑइल कसं बनवायचं असेल तर त्याची मला कमेंट करून सांगा, मी लवकरच त्याचा पण व्हिडिओ बनवेल. पण मी याच्यामध्ये जे घरगुती हेअर ऑइल टाकलेलं आहे त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता किंवा मला लिंक मागू शकता. आणि कढीपत्तासुद्धा आपल्या रूट्सला स्ट्रॉंग करतो. याच्यामध्ये हे सुद्धा पांढरे केस येणं कमी करतो, केस वाढीसाठी ब्लड सर्क्युलेशन वाढवतो. म्हणजे हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्या केसांसाठी खूप खूप फायदेशीर आहेत. याच्यामध्ये तुम्ही आवळा, कांदा, जास्वंदाची फुलं, पानं, पण माझ्याकडे काही हे सध्या अवेलेबल नव्हतं म्हणून मी मग कढीपत्ता, मेथी याचाच हेअर मास्क बनवत आहे. आणि हाच मास्क खूप इफेक्टिव्ह आहे. तुम्ही फक्त एका यूजमध्ये तुम्हाला फरक कळेल की तुमचे केस किती सुंदर झालेले आहे. आणि आठवड्यातून 2 वेळा आणि कंटिन्यू जर तुम्ही वापरत राहाल तर तुमचे केस खूप 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 सुंदर होणार आहेत. आता हे आपल्याला तिन्ही इन्ग्रेडियंट्स मिक्सरमध्ये टाकून घ्यायचे आहेत. आणि त्याच्यामध्ये दही टाकून बारीक करून घ्यायचं आहे व्यवस्थित. याच्यामध्ये आपण दहीसुद्धा ॲड करत आहे, कारण दही हे एक नॅचरल कंडिशनर आहे. केसांना स्मूथ बनवते आणि जेव्हा डॅन्ड्रफ, खाज वगैरे कमी असेल, आपल्या स्काल्पमध्ये इचिंग वगैरे असेल ते सुद्धा कमी करते आणि केसांच्या मुळांना मेन म्हणजे पोषण देते. दही तुम्हाला जसं जसं जमेल तसं तसं टाका त्याच्यामध्ये, कारण एकदम पातळ पण झालं नाही पाहिजे आणि घट्ट पण झालं नाही पाहिजे. आपल्या केसांना ते जेणेकरून छानपैकी आतमध्ये मेहंदीसारखं असं लागलं पाहिजे. पहा ते छान असं घट्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला परत दही टाकायचं आहे त्याच्यामध्ये. पहिले थोडं दही टाकून फिरवून घ्या, म्हणजे जेणेकरून सगळं छान मिक्स होईल. आणि त्याच्यानंतर परत दही टाकू आपण त्याच्यामध्ये. पहा किती छान झालेलं आहे. तुम्ही असा डायरेक्ट पण मास्क लावू शकता, पण चाळणीने गाळून घ्या, जेणेकरून त्या मेथीचे सगळे काही टरफलं असतील आणि आपण मेथी दाणा कढीपत्ता टाकलेला आहे त्याचेसुद्धा ते धागे, रेषे, काड्या काड्या असतात बारीक, ते सुद्धा आपल्या केसांमध्ये अडकते. त्याच्यामुळे मी हे गाळून घेतलेलं आहे. थोडं घट्ट झालं तर त्याच्यामध्ये थोडं वरून पण दही ॲड करता येते आपल्याला. पण जास्त पातळ करू नका की ते मग गळते पूर्ण केसावरून. आणि हे मी घरी बनवलेलं तेल आहे. हे तेलसुद्धा खूप इफेक्टिव्ह आहे. अशा प्रकारे आपला हा हेअर मास्क रेडी आहे. याची कन्सिस्टन्सी अशीच ठेवा, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाही. अशी क्वांटिटी पाहिजे आपल्याला की जेणेकरून ते केसात लावल्यानंतर गळणार नाही.
आणि आता छान मी मागे पण तुम्हाला सांगितलं की वुडन कोंब यूज करत जा, लाकडी कंगवा. मी लाकडी कंगव्याने पूर्ण केस छान विंचरून घेतलेले आहे आणि एक आपल्या केसांचं पार्टिशन करून करून ते लावायचं आहे, जेणेकरून ते रूट्सलाच जास्त लावायचं आहे. पूर्ण केसांना लावायचं आहे, जशी आपण मेहंदी लावतो तसंच. आणि याच्यासाठी आता स्पेशली वेगळं ऑइल करायचं, हेअर ऑइल लावायचं काम नाही आहे. ह्या हेअर मास्कमध्येच आपण हेअर ऑइलसुद्धा यूज करू शकतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑइलिंग करायचं असेल तेव्हा तुम्ही हा हेअर मास्क यूज करू शकता. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा हेअर मास्क कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या व्हिडिओमध्ये लवकरच.